द डीप डाईव्हच्या एका नव्या सखोल चर्चेमध्ये स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो रोज बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकतो, पण त्याचा आपल्या स्वतःच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर सुद्धा अगदी स्वयंपाकघरावर आणि रोजच्या जगण्यावर नेमका काय परिणाम होतो हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करूया. या सगळ्या गुंतागुंतीच्या भूराजकीय घडामोडींचा वेध घेताना आपण कोणत्याही देशाच्या किंवा राजकीय विचारधारेच्या बाजूने झुकणार नाही आहोत. नक्कीच. आपला दृष्टिकोन पूर्णपणे तटस्थ आणि समोर उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित असेल. बरोबर. तर आजचा आपला विषय आहे इराण, अमेरिका, इस्रायल संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम. या सखोल चर्चेसाठी आपण इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली म्हणजेच EPW मधील काही अतिशय अभ्यासपूर्ण लेख आणि डॉक्टर राहुल खरात यांच्या सविस्तर संशोधनाचा आधार घेत आहोत. आणि हा विषय वरवर पाहता केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाचा किंवा परराष्ट्र धोरणाचा वाटत असला ना तरी त्याची व्याप्ती त्याहून खूप खूप मोठी आहे. खरंय. मध्य पूर्वेतील या 3 देशांमधला संघर्ष भारताच्या दैनंदिन जीवनावर, आपल्या व्यापारावर आणि भविष्यातील अर्थकारणावर कसा आणि किती खोलवर परिणाम करतो हे समजून घेणं आता खूप गरजेचं बनलंय. आपण आज फक्त काय घडतंय यावर थांबणार नाहीये. तर ते का घडतंय आणि त्याचे भारतासाठी काय परिणाम आहेत इथपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा गुंतागुंतीचा विषय सोप्या भाषेत समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण जरा उलगडून बघूया. जेव्हा आपण मध्य पूर्वेतील या संघर्षाचा विचार करतो तेव्हा साधारणपणे असा समज असतो की हा केवळ तेल किंवा पैशांचा मुद्दा आहे. बऱ्याचदा तोच समज असतो. किंवा अलीकडच्या काही दशकांचा मुद्दा आहे. पण या संशोधनातून एक वेगळीच बाजू समोर येते. यामागे शतकानुशतकांचा एक खूप मोठा इतिहास दडलेला आहे. ऐतिहासिक संदर्भ खूप महत्वाचा आहे इथे. म्हणजे विशेषतः भारत आणि इराण यांच्यातील संबंध हे आधुनिक राष्ट्रराज्य अस्तित्वात येण्याआधीपासूनचे आहेत. मुघल काळापासूनचे हे संबंध आहेत. पर्शियन साहित्याचा आणि संस्कृतीचा भारतीय उपखंडावर झालेला प्रभाव खूप खोल आहे. अगदी भाषा आणि संस्कृतीच्या पातळीवर. हो ना. आजही आपण रोजच्या वापरातले हिंदी किंवा उर्दू शब्द पाहिले जसे की बाजार, जमीन, दरवाजा, तर ही पर्शियन भाषेचीच देणगी आहे. हा केवळ आर्थिक नाही तर एक खोलवर रुजलेला सांस्कृतिक बंध आहे. आणि यातली सर्वात आकर्षक बाब म्हणजे हा जो ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाया आहे तोच आजच्या आधुनिक आणि धोरणात्मक संबंधांचा बेस बनला आहे. हे ऐतिहासिक धागे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहिलेले नाहीतच. जर आपण आजच्या आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर इराण हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एकेकाळी सर्वात मोठा आणि भरोशाचा भागीदार राहिला आहे. एकेकाळी होता. पण केवळ तेलच नाही तर भूराजकीय कनेक्टिव्हिटीमध्ये इराणचं महत्त्व खूप क्रिटिकल आहे. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे चाबाहार बंदर प्रकल्प. चाबाहार बंदर. भारताने या प्रकल्पात हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे आणि त्यामागे एक अत्यंत भक्कम धोरणात्मक कारण आहे. थांबा, म्हणजे हे तेच बंदर आहे ना ज्यामुळे भारताला पाकिस्तानला पूर्णपणे वळसा घालून थेट अफगाणिस्तान आणि पुढे मध्य आशियात प्रवेश मिळतो? अगदी तेच. कारण पाकिस्तान आपल्या जमिनीवरून भारताला व्यापार करू देत नाही. बरोबर. चाबाहार बंदर हे भारतासाठी मध्य आशिया आणि युरोपची दारे खुली करणारं एक महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे. पण इथेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा खरा गुंता सुरू होतो. तो कसा? जेव्हा अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले तेव्हा भारताला एका अत्यंत कठीण आणि पेच प्रसंगाचा सामना करावा लागला. या निर्बंधांमुळे भारताला इराणकडून येणारं तेल टप्प्याटप्प्याने कमी करावं लागलं आणि इतर महागड्या पर्यायांकडे वळावं लागलं. म्हणजे नाईलाजाने. आपण इथे कुणाचीही बाजू घेत नाही आहोत, पण या जागतिक राजकारणाचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर कसा झाला ही एक तटस्थ वस्तुस्थिती आहे. एका देशाने दुसऱ्या देशावर लादलेल्या निर्बंधांमुळे हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारताला एका रात्रीत आपली रणनीती बदलावी लागली. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. आता आपण या संघर्षाच्या सर्वात थेट परिणामाकडे वळूया. ऊर्जेचा झटका आणि महागाई. हा खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा आपण इंधनाच्या बाबतीत मध्य पूर्वेवर अवलंबून असण्याबद्दल बोलतो तेव्हा EPWच्या लेखात एक नाव सतत समोर येतं: होर्मुझची सामुद्रधुनी. अगदी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता हे नेमकं काय प्रकरण आहे ते एका साध्या उदाहरणाने बघूया. समजा एका मोठ्या शहराला अन्न आणि इंधन पुरवठा करणारा एकच मुख्य आणि अत्यंत अरुंद हायवे आहे. छान उदाहरण आहे हे.
हायवेवर काही अपघात झाला किंवा तिथे कोणी टोल नाका लावून रस्ता अडवला तर संपूर्ण शहरात हाहाकार माजेल ना. होर्मुझची समुद्रधुनी ही जगासाठी असाच एक अत्यंत अरुंद आणि क्रिटिकल जलमार्ग आहे. इराण आणि ओमानच्या मधोमध असलेला हा पाण्याचा चिंचोळा मार्ग इतका महत्वाचा आहे की जगातील एकूण तेलाच्या वाहतुकीपैकी तब्बल 20% वाहतूक याच एका मार्गावरून होते. हे उदाहरण अगदी चपखल आहे आणि आता याला भारताच्या आकडेवारीशी जोडून पाहिलं की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. भारत आपल्या गरजेचा तब्बल 85 ते 90% कच्चं तेल आयात करतो. बापरे, 90%? हो, ही खूप मोठी आकडेवारी आहे आणि या आयातीचा एक लक्षणीय भाग याच पर्शियन आखातातून येतो. आता जेव्हा या भागात तणाव वाढतो, क्षेपणास्त्र हल्ले होतात किंवा ड्रोन फिरू लागतात, तेव्हा साहजिकच त्या समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना धोका निर्माण होतो. नक्कीच. या धोक्यामुळे इन्शुरन्स कंपन्या जहाजांचा विमा खर्च, ज्याला आपण वॉर रिस्क प्रीमियम्स म्हणतो, तो प्रचंड वाढवतात. कधीकधी हा खर्च 300% वाढतो. 300%? हो. मग साहजिकच वाहतूक खर्च वाढतो आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडका घेतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे माझ्यासारख्या किंवा इथल्या सामान्य माणसाच्या खिशावर या जागतिक घडामोडींचा कसा परिणाम होतो, हे जरा उलगडून सांगता येईल का? नक्कीच. याचा परिणाम एका साखळी पद्धतीने होतो, ज्याला आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढतात, तेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. हे तर आपण नेहमीच बघतो. बरोबर. आता डिझेलचे दर वाढले की ट्रान्सपोर्टेशन किंवा मालवाहतूक महाग होते. मालवाहतूक महाग झाली की कारखान्यांमध्ये येणारा कच्चा माल आणि तिथून बाहेर पडणारा पक्का माल, या दोन्हींचा खर्च वाढतो. पण या साखळीतील सर्वात मोठा आणि थेट फटका बसतो तो शेतीला. शेतीला? म्हणजे ट्रॅक्टरचं डिझेल महाग होतं म्हणून? ते एक कारण आहेच, पण त्याहूनही मोठं कारण आहे खते. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम बायप्रॉडक्टचा वापर खते बनवण्यासाठी होतो. इंधनाचे दर वाढले की खतांच्या किमती वाढतात. अच्छा, म्हणजे तू थेट दुवा आहे. हो. खते महाग झाली की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो. आणि मग तोच शेतकरी जेव्हा आपला टोमॅटो, कांदा किंवा गहू बाजारात आणतो, तेव्हा वाहतूक खर्चाची भर पडून त्या अन्नधान्याच्या आणि भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडतात. एका सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट, त्याची बचत या एका आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे कशी कोलमडते, हे या महागाईच्या साखळीवरून स्पष्ट होतं. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे समुद्रात होणाऱ्या एका ड्रोन हल्ल्याचा थेट परिणाम आपल्या ताटातल्या जेवणाच्या किमतीवर होत असतो. अगदी तसंच. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. हा परिणाम फक्त आपण काय आयात करतो यापुरता मर्यादित नाहीये. या संघर्षाचा भारताच्या निर्यातीवर आणि पुरवठा साखळीवर अत्यंत धक्कादायक परिणाम झाला आहे. हो, सप्लाय चेन्स पूर्णपणे कोलमडले आहेत. लाल समुद्र आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या धोक्यांमुळे हजारो व्यापारी जहाजांना आता आपला मार्ग बदलावा लागलाय. सुएझ कालव्यातून जाण्याऐवजी त्यांना आता पूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून म्हणजे केप ऑफ गुड होप मार्गे जावे लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ खूप वाढतो. हो ना. प्रवासाला 14 ते 20 दिवस जास्त लागतात. डॉक्टर खरात यांच्या संशोधनातील एक विशिष्ट उदाहरण द्यायचं तर जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे बंदरांवर लाखो टन बासमती तांदूळ अडकून पडला आहे. अरे अच्छा. भारतासाठी बासमती तांदूळ हा परकीय चलन मिळवून देणारा एक मोठा स्रोत आहे. पण वाढलेल्या फ्रेट चार्जेसमुळे एक्सपोर्टर्सचे नफ्याचे मार्जिन पूर्णपणे संपुष्टात आले आहे. आणि ही अडचण फक्त बासमती तांदळापुरती मर्यादित नाही. भारताकडून मध्य पूर्वेला आणि युरोपला निर्यात होणारी औषधे, वस्त्रोद्योग आणि इंजिनिअरिंग वस्तू या सर्वांच्या निर्यातीवर याचा मोठा परिणाम झालाय. म्हणजे सगळीच निर्यात धोक्यात आली आहे. हो. कंटेनर्स वेळेवर उपलब्ध होत नाहीत आणि निर्यातीचा खर्च दुपटीने वाढला आहे. पण नाण्याची दुसरी बाजू आणखी चिंतेची आहे. भारत फक्त निर्यातच करत नाही, तर आपण मध्य पूर्वेतून मोठ्या प्रमाणावर खते, पेट्रोकेमिकल्स आणि औद्योगिक रसायने आयातही करतो. बरोबर. जर ही खते आणि कच्चा माल वेळेवर भारतात पोचला नाही, तर भारतातील उद्योगधंदे आणि शेतीचं वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं. एकीकडे आपला माल बाहेर जात नाहीये आणि दुसरीकडे आपल्याला हवा असलेला कच्चा माल वेळेवर आत येत नाहीये. हे तर दुहेरी संकट आहे. हो. ही पुरवठा साखळी तुटली की त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ भोगावे लागतात. खरंय. पण या वस्तूंच्या पलीकडे जाऊन पैशांच्या बाजारात म्हणजे शेअर बाजार आणि करन्सी मार्केटमध्ये काय उलथापालथ होत आहे? कारण डॉक्टर खरात यांच्या पेपरमध्ये रुपयाच्या घसरणीचा आणि वित्तीय तुटीचा उल्लेख आहे. तो भाग थोडा तांत्रिक वाटतो.
शेअर बाजार का कोसळतो हे समजायला सोपं आहे, पण हे रुपया आणि डॉलरचं गणित नेमकं कसं काम करतं? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर भूराजकीय तणावाचे थेट पडसाद जागतिक गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर उमटतात. जेव्हा युद्ध किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं. म्हणजे ते घाबरतात. हो, अशा अनिश्चिततेच्या काळात हे गुंतवणूकदार विकसनशील देशांमधील जसं की भारताच्या शेअर बाजारातील आपले पैसे काढून घेतात. ते धोका पत्करायला तयार नसतात आणि मग ते अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पर्यायांकडे वळतात, मुख्यत्वे अमेरिकन डॉलर आणि सोने. अच्छा, सेफ हेवन ज्याला म्हणतात ते. अगदी बरोबर. आता जेव्हा सगळेच जण डॉलर विकत घेऊ लागतात तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि तो मजबूत होतो. या प्रक्रियेत गुंतवणूकदारांनी भारतीय मालमत्ता विकून डॉलर खरेदी केल्यामुळं रुपयाची बाजारातील मागणी कमी होते आणि पर्यायाने भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण होते. अच्छा, म्हणजे हे मागणी आणि पुरवठ्याचं साधं गणित आहे. पण एक मिनिट, गुंतवणूकदार घाबरून डॉलर विकत घेतात इथपर्यंत ठीक आहे, पण त्यामुळे सामान्य माणसाला काय फरक पडतो? रुपया घसरल्याने माझ्या खिशाला कशी कात्री लागते? अतिशय चांगला प्रश्न. आपण मगाशी पाहिलं की भारत 90% तेल आयात करतो हो. आणि जागतिक बाजारात या तेलाची खरेदी डॉलरमध्ये करावी लागते. समजा कालपर्यंत $1 80 रुपयांचा होता आणि आता तो 85 रुपयांचा झाला. याचा अर्थ तेलाचा भाव जागतिक बाजारात तोच राहिला तरी केवळ रुपया घसरल्यामुळे भारताला त्याच तेलासाठी अधिक रुपये मोजावे लागतात. ओहो, म्हणजे फक्त चलनामुळे आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात. हो, यामुळे देशाचा आयात खर्च वाढतो आणि सरकारची वित्तीय तूट वाढते. वित्तीय तूट वाढली की सरकारला विकासाच्या कामांसाठी कमी पैसा उरतो आणि पुन्हा एकदा आयात महाग झाल्यामुळे देशांतर्गत महागाई वाढते. हे असं चक्र आहे जे अर्थव्यवस्थेत एक प्रकारची मोठी अस्थिरता निर्माण करतं. शेअर बाजाराची पडझड ही कदाचित दलाल स्ट्रीटची किंवा मोठ्या गुंतवणूकदारांची समस्या असू शकते, पण या सगळ्या माहितीच्या आधारावर एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की अरबी समुद्राच्या पलीकडे एक खूप मोठं आणि संवेदनशील मानवी संकट उभं राहू पाहते. नक्कीच. आपण मध्यपूर्वेतील ज्या देशांबद्दल बोलत आहोत, ज्यांना आपण आखाती देश किंवा GCC देश म्हणतो, तिथे सुमारे 1 कोटी भारतीय कामगार काम करतात. 1 कोटी हा आकडा खूप मोठा आहे. हो ना. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार यांसारख्या देशांमध्ये भारतीय कामगारांची संख्या प्रचंड आहे. हे फक्त तिथे काम करत नाहीत, तर ते तिथून दर महिन्याला भारतात आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवतात. बरोबर. आणि या पैशांना अर्थशास्त्राच्या भाषेत रेमिटन्सेस असं म्हणतात. भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत या रेमिटन्सेसचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. पण हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये. भारतात अशी लाखो कुटुंब आहेत आणि केरळ किंवा महाराष्ट्रासारखी राज्य आहेत ज्यांच्या ग्रामीण आणि निमशहरी भागाची अर्थव्यवस्था या आखाती देशांमधून येणाऱ्या पैशांवर चालते. या खर्च भागवला जातो. आता समजा जर हा इराण, अमेरिका, इस्रायल संघर्ष आणखी चिघळला आणि संपूर्ण आखाती प्रदेशात युद्ध पसरलं तर तिथल्या अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होतील. म्हणजे या 1 कोटी भारतीय कामगारांच्या नोकऱ्या रातोरात धोक्यात येतील आणि जर त्यांना सुरक्षिततेसाठी भारतात परत आणावं लागलं तर तो किती मोठा लॉजिस्टिक आणि आर्थिक धक्का असेल. अगदी तसंच. जर नोकऱ्या गेल्या किंवा युद्धाच्या भडक्यामुळे या कामगारांना तातडीने भारतात परतावे लागले तर ते भारतात जे हजारो कोटी रुपये पाठवतात ते अचानक थांबेल. स्थानिक बाजारपेठांमधील पैशांचा प्रवाह आटेल. खरंय. देशांतर्गत बेरोजगारी आधीच एक समस्या आहे, त्यात या परत आलेल्या कामगारांची भर पडेल. हे एक असं भयंकर सामाजिक आणि आर्थिक संकट आहे जे थेट सामान्य माणसाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळेच हा संघर्ष केवळ त्यांचा राहिलेला नाही, तो आपलाही झाला आहे. हवेत उडवत तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. हो, नक्कीच. एका बाजूला तेल, दुसऱ्या बाजूला व्यापार, तिसऱ्या बाजूला शेअर बाजार आणि आता 1 कोटी भारतीयांच्या रोजगाराचा प्रश्न. अशा चहूबाजूनी घेरलेल्या परिस्थितीत भारताची भूमिका नेमकी काय आहे? कारण एकीकडे अमेरिका आहे, दुसरीकडे इस्रायल आहे आणि तिसरीकडे इराण आहे. हे तिन्ही देश एकमेकांचे कट्टर वैरी आहेत, पण भारताचे या तिघांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे कसं शक्य आहे? ही खरोखरच भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणि मुत्सद्देगिरीची सर्वात मोठी परीक्षा आहे. भारताच्या या तिन्ही देशांशी अत्यंत महत्त्वाचे आणि धोरणात्मक संबंध आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रांशी निगडीत आहेत. आपण एक एक करून पाहूया. पहिले अमेरिका. गेल्या काही दशकांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अत्यंत दृढ झाले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण,
संरक्षण क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात संतुलन राखण्यासाठी अमेरिकेसोबतची धोरणात्मक भागीदारी भारतासाठी अपरिहार्य आहे. बरोबर. दुसरे, इस्रायल. इस्रायल हा भारताचा अत्यंत विश्वासू संरक्षण भागीदार बनला आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, सीमा सुरक्षेसाठी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कृषी तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन या क्षेत्रात इस्रायल भारताला मोठी मदत करत आहे. आणि इराण? आणि तिसरे, इराण. आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे इराण हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा आहे. इथे एक महत्त्वाचा प्रकल्प उल्लेखण्यासारखा आहे. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग किंवा ज्याला INSTC म्हणतात. हो, या INSTC बद्दल मी वाचलं होतं. हा तोच मार्ग आहे ना, जो सुएझ कालव्याला बायपास करून समुद्र, रस्ते आणि रेल्वे अशा तिन्ही मार्गांनी इराण मार्गेत थेट रशियापर्यंत जातो. बरोबर. युरोपला वळसा घालून जाण्याऐवजी हा एक शॉर्टकट आहे, जो भारताचा व्यापार, वेळ आणि खर्च दोन्ही निम्म्यावर आणू शकतो. आणि हा संपूर्ण प्रकल्प इराणच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे आपल्याला इराणची सुद्धा तितकीच गरज आहे. हो. त्यामुळेच भारताला इराणसोबतचे संबंधही टिकवून ठेवणं गरजेचं आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा हे तिन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात आणि प्रत्येकाला भारताने आपलीच बाजू घ्यावी अशी अपेक्षा असते, तेव्हा भारत आपले राष्ट्रीय हितसंबंध जपत धोरणात्मक तटस्थता कशी टिकवून ठेवेल? हा खरा प्रश्न आहे. भारताने नेहमीच संवादाचा आणि शांततेचा मार्ग निवडला आहे. कोणत्याही एका गटात सामील न होता स्वतःचे आर्थिक आणि धोरणात्मक नुकसान टाळणे हे भारताचे मुख्य उद्दिष्ट असते. पण जसजसा संघर्ष तीव्र होतो तसतसा हा समतोल साधणे अधिकाधिक कठीण होत जाते. हे ऐकल्यावर जाणवतं की परराष्ट्र खात्यातील अधिकारी प्रत्येक पाऊल किती विचारपूर्वक टाकत असतील. पण मग ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही दीर्घकालीन उपाय आहे का? कारण असे भूराजकीय संघर्ष तर भविष्यातही होत राहतील. आपण प्रत्येक वेळी अशीच श्वास रोखून तारेवरची कसरत करत राहू शकत नाही. अतिशय योग्य मुद्दा आहे आणि याच समस्येवर डॉक्टर खरात यांच्या संशोधनात काही अतिशय ठोस दीर्घकालीन उपाय सुचवले आहेत. भारताला जर अशा बाह्य धक्क्यांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर सर्वात पहिली आणि मोठी गरज आहे ती ऊर्जेच्या स्रोतांचे विविधीकरण. म्हणजे रिन्युएबल एनर्जी. अगदी. आपण मध्य पूर्वेतील कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. त्यासाठी अपारंपरिक ऊर्जा जसे की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच देशांतर्गत ऊर्जा निर्मिती आणि वाहनांचा म्हणजेच EVचा वापर वाढवला पाहिजे. आणि व्यापार मार्गांबद्दल काय? तोच दुसरा मोठा उपाय आहे पर्यायी व्यापार मार्गांचा विकास करणं. फक्त होर्मुझच्या सामुद्रधुनीवर किंवा सुएझ कालव्यावर विसंबून न राहता मगाशी उल्लेख केलेल्या INSTC सारख्या पर्यायी मार्गांचा विकास अत्यंत वेगाने पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे प्लॅन B तयार हवा. बरोबर. यामुळे एका मार्गावर संकट आलं तरी आपले व्यापार मार्ग सुरक्षित राहतील. थोडक्यात सांगायचे तर आर्थिक आणि पायाभूत सुधारणा करून स्वतःची अर्थव्यवस्था इतकी मजबूत करणे की मध्य पूर्वेत एखादं क्षेपणास्त्र उडालं तरी भारतीय शेअर बाजार किंवा सामान्य माणसाचं बजेट कोसळणार नाही. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आज आपण या विषयाचे कितीतरी वेगळे पैलू पाहिले. मुघल काळातील ऐतिहासिक आणि भाषिक संबंधांपासून ते थेट आजच्या काळातल्या आपल्या स्वयंपाकघरातील महागाईपर्यंत. हो, आणि जागतिक व्यापारापासून मुत्सद्देगिरीपर्यंत. अगदी जागतिक व्यापारातील अडथळ्यांपासून ते परराष्ट्र धोरणाच्या मुत्सद्दी समतोलापर्यंत मध्यपूर्वेतील घडामोडींचा भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर आणि येथील सामान्य माणसाच्या जीवनावर किती खोल आणि चहूबाजूने परिणाम होतो हे या सखोल चर्चेतून नक्की स्पष्ट झाले असेल. या सगळ्या डेटाच्या आणि विश्लेषणाच्या तळाशी जाऊन बघताना अनेक नव्या गोष्टी उलगडल्या. हो, नक्कीच. पण जाता जाता आजच्या या सगळ्या माहितीच्या आधारावर एक नवा आणि थोडा वेगळा विचार सर्वांसाठी सोडून जात आहे. एक असा विचार जो मूळ स्रोतांवर आधारित आहे, पण आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून या परिस्थितीकडे पाहायला भाग पाडेल. जेव्हा युद्ध आणि राजकीय तणावामुळे दोन देशांमधील आर्थिक आणि राजकीय वाटा बंद होतात, तेव्हा अनेक शतकांपासून टिकून राहिलेले सांस्कृतिक आणि साहित्यिक संबंध संवादाचा एक नवा बॅकडोर मार्ग बनू शकतील का? हा खरंच खूप चांगला विचार आहे. केवळ आर्थिक आणि धोरणात्मक गरजेच्या पलीकडे जाऊन ही जी ऐतिहासिक आणि भाषिक ताकद आहे तीच भविष्यात शांततेचा सर्वात मजबूत दुवा ठरू शकते का?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी.